मध्ये मात्र हा सामना कसा कव्हर केला जाईल याकडे लक्ष असावं हीच मात्र कळकळीची विनंती असेल की थोडंसं बॅड लाईटचा सामना करावा लागेल। यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय मिस टायमिंग जरूर झाला होता, क्षेत्ररक्षक मात्र फार वेगाने येतोय मिस्टर या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतात आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकदा वर्जित केली जाते। सत्यम बारी आणि अक्षय गायकवाड यांचे परम मित्र जिग्नेश बारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। हिमांशु आहेत, तन्मय आहेत आणि अक्षय गायकवाड पाटील किचन स्टँड मध्ये जिग्नेश बारी यांचं नुकतंच आगमन झालं या क्रीडा नगरीमध्ये। धावांची गती फलकावर एक सिंगल मिळते। यावेळेला पाहिलं धनंजयचा शॉर्टपुलचा फटका सत्यम बारी पुढे सरसावतोय, तत्पूर्वी मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर। 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत। राजदीप वजय मात्र या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये या अगोदर वैभवला आपण वैभव भुईरला पाहिला ॲज अ प्लेअर म्हणून खूप चांगल्या प्रकारचा खेळाडू, तदनंतर गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवला, तदनंतर भावेश भुईर, जयेश पाटील अर्थातच बॉम्ब यांना मी विनंती करेन की प्लीज आपण सचिन दादा आपली वाट पाहतायत, आपण व्यासपीठावर या सन्मानानं मात्र या ठिकाणी आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। खूप चांगल्या प्रकारचं मैदान साफ करण्याची जी जिम्मेदारी उचलली ती अतिशय वाखाणण्याजोगे पाहायला मिळाली आणि त्या आदरातिथ्य जयेश पाटील बॉम्ब यांना विनंती करेन की प्लीज आपण यायचं आहे तर प्लीज आपण या। जयेश पाटील बॉम्ब म्हणतायत की दुरून डोंगर साजरे, परंतु या ठिकाणी आपण सन्मानानं व्यासपीठावर या। धावांची गती फलकावर 2 दरम्यान झेल सुटलाय आणि जयराज सारख्या फलंदाजाचं झेल सुटणं अगदी मात्र यावेळेला त्रस्तदायक असेल। सरळ बॅटने लेदर क्रिकेटचा क्लास दर्शवत असताना 1 हँडेड फिल्डिंग सुपर प्रीतम बारी। ताकद आहे या खेळाडूची, जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी अंगीकृत करणारा हा एक खेळाडू मात्र ज्याने जबरदस्त धाकटी डहाणू ते प्रवास केला, कतार शारजाच्या स्टेडियमवर मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या खेळाडूचा डंका वाजतोय आज पालघर जिल्ह्याचं नाव उंचावतोय, अभिमान असावा पालघर जिल्ह्याला। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, प्रीतम बारी पुढे सरसावतोय, यू वेट म्हणून सांगतोय आणि या ठिकाणी काय कॉलिंग होतं हे तुमच्याकडे असलं पाहिजे, ही तुमच्याकडे गुणवत्ता असायला हवी। जेव्हा मात्र तुम्ही क्रिकेट पाहता, मॅचेस पाहता, अशा खेळाडूंचा मात्र तुम्ही नजारा पाहता त्यावेळेला मात्र त्यांच्या मुवमेंट तुम्ही पहा आणि अशा वेळेला मात्र टक्कर न होताना या ठिकाणी फक्त यू वेट म्हटलं सत्यम बारीला आणि इथे फलंदाज धनंजयच्या खेळीला पूर्णविराम। 1 मॅन स्पॉट इज अनदर मॅन लेसन। मात्र पुढच्या स्टेज तर मागचा शाणा होतोय क्षेत्ररक्षक आणि सचिन दादा पाटील यांच्या एटीएम मधून 200 रुपयांचं कॅश प्राइज या झेलसाठी प्रीतम बारीला यावेळेला मिळत आहेत। म्हणतात ना पैसा म्हणतो की मात्र पैसा म्हणतो, माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन आणि पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन आणि तेच प्रीतम बारीने मात्र यावेळेला पाहायला मिळालं। प्रशांत माची यावेळेला आपण पाहू शकताय जबरदस्त खेळाडू, लेफ्ट हँडेड बॅटर। एका साईडला जयराजची झेल सुटल्यानंतर मात्र धाकटी डहाणूला पडलेला मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवताना पाहायला मिळेल का, मात्र पाहायचा येणारी वेळ दर्शवेल। खूप अतिशय देदीप्यमान असा टेनिस क्रिकेटचा 16 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं आणि अनोळखी व्यक्तीपासून मात्र जीवलग व्यक्तींपर्यंत मात्र या खेळाने आपल्याला स्वीकारलं। म्हणूनच आज प्रत्येक खेळाडूच्या नसानसामध्ये, ब्लड मध्ये क्रिकेट इज माय पॅशन हे लिहिलं गेलंय। ऑन साइडला जबरदस्त प्रहार, टक्कन आवाजाला, स्वीट टायमिंग, गोड आवाजात हा आलेला उतुंग गोड षटकार। या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। DJ Manish, 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 सुटलाय त्या ठिकाणी गंगाराम भोईर यांच्या माध्यमातून मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय।
खूप चांगलं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 9. या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिलं षटक या ठिकाणी मात्र आपण पाहू शकतायत कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 9. या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. उजव्या हाताने जय ऑन साईडला मिसटायमिंग जरूर झाला होता. फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेक येईपर्यंत पलटले दोन्ही फलंदाज. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं सुखरूप मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. सिंगल तिथे डबल कशी कन्वर्ट करायची या वेळेला मात्र दर्शवत असताना ऍज अ लिटल ऍज अ मिकल थेंबे थेंबे तळीसाचे असं म्हटलं जातं. आणि एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास बनला गेलाय आणि त्या एक एक धावेसाठी झगडताना आपण पाहू शकतायत. धावांची गती 2च्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 11 धावा. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आयुष्यात स्ट्रगल संघर्ष हा शब्द खूप महत्वाचा आहे आणि संघर्ष मात्र शेवटच्या श्वासापर्यंत न मिटणारा शब्द पाहायला मिळतो या डिक्शनरी मधून आपल्या आयुष्याच्या. म्हणून स्ट्रगल करावं लागतं. संघर्ष हा एकमेव यशाचा मार्ग आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पॅटर्न बॅटचा व्यवस्थित समन्वय होत नाही. या बॅटची एज घेते. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय शॉटला. तत्पूर्वी जाऊन पोहोचते. धावसंख्या 1च्या मदतीने 12 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना MS11 झाई हा संघ जाऊन पोहोचतोय 12. मोतीलाल शाह यांनी पुरस्कर्ते मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि एक वेगळी ओळख झाई संघाची मात्र त्यांनी करून दिले असं म्हणायला हरकत नाही. या भरपूर संघाला स्पॉन्सरशिप करताना पाहायला मिळतात परंतु झाई हा त्यांचा आवडता संघ पाहायला मिळतो. निलेश फायटर्स संघाला सुद्धा आपण पाहू शकलात. प्रीत पाटील जे मात्र त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते त्यांचे जरूर खास परम मित्र आहेत. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते 12. जय स्वतःच कॅप्टन लीड करत असताना यावेळेला पाहिल्या कट करण्याचा प्रयत्न आणि यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी मिस्टर विनीत. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट प्रशांत गॉन. Mixed by DJ Swaggy. Stash and चला फलंदाज घाई करा. जरा घाई करा. वेळ दौडू नका. 5 वाजलेत घड्याळात आणि सूर्य हळूहळू अस्ताला यावेळेला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर हे वसलेलं मैदान आणि या मैदानात सभोवताली आलेले आमचे क्रिकेट प्रेमी क्रिकेट चाहते खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 झालेली आहे. 12 धावा फलकावर पाहायला मिळतात. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्ती अखेर झालाय. षटक क्रमांक 2 आहे. दुसरे षटक हे पॉवर प्लेच बंधन असल्या कारणाने मात्र अजून क्षेत्ररक्षक फैलावलेले नाहीये आणि आतमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. हे गेम प्लॅनिंग तुम्हाला खूप महत्वाचे असतं. जेव्हा तुम्हाला फावळा वेळ मिळतो त्यावेळेला मात्र तुमची स्ट्रॅटजी गेम प्लॅनिंग ते धाकटी डहाणू या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 12. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. क्रिकेटच्या मैदानात नेहमी संघर्ष करावा लागतो. आयुष्यात जर तुम्हाला खूप काही संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव मात्र त्यांनाच ती क्षमता देतो ज्यांच्यामध्ये ती ताकद असते आणि तेच मात्र खेळाडू आज या ठिकाणी पाहायला मिळतात. MS11 झाई अँड एका साईडला धाकटी डहाणू. ऑन साईडला हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला होता. फक्त चेंडूला दिशा दिली. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. निखिल मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मेल फक्त यावेळेला आपण पाहू शकतायत सिंगल. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते 13 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. खूप चांगली संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा सचिन दादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. अमर क्रीडा मंडळ जलसार यांच्या माध्यमातून या स्पर्धेला उजाळा देणारी ही स्पर्धा आणि विशेष सहकार्य रॉकी ग्रुप टेंबे खोडावे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस. जयने अखेरकार यावेळेला जेल सुटला होता परंतु या ठिकाणी विनीत पुढे आला आणि अतिशय यावेळेला सुंदर कव्हर केलं आणि अखेरकार मात्र जय राज यावेळेला मात्र जय घेतोय विकेट. जयराजला मात्र यावेळेला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट. मोठा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. 13 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसतोय तो MS11 झाई संघाला.
Tall Ray Jack. फलंदाज जरा घाई करा. टेनिस क्रिकेट आपण खेळतोय तर डेफिनेटली मात्र तुम्ही फक्त बॅट घेऊन हँड ग्लोव्स घालून फक्त तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. वेळेची दिरंगाई करू नका. धावसंख्या 13 झालेली आहे. फलंदाज 2 बाद झाले. जर एवढा वेळ लावतील तर कसं काय टायमिंग यावेळेला टाइम स्पेंड भरपूर होईल. कारण लेदर क्रिकेट खेळत नाहीये की तुम्हाला हेल्मेट पॅड हे सर्व काही गोष्टी मात्र तुम्हाला कराव्या लागतात. त्यासाठी रेडी राहायचं आहे. आमचा कॉल येण्याच्या अगोदर तुमचा फलंदाज क्रॉस झाला पाहिजे. याची दखल घ्या. धावांची गती जर आपण पाहिली तर 13 धावा 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय सुंदर अशा वातावरणात सुरू असलेला हा क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आमचे लाडके प्रेक्षक राजे यावेळेला आपण पाहतोय. त्यांची अपेक्षा काय असते? फक्त एक चांगला खेळ व्हावा आणि सूर्यनारायण देव मात्र यावेळेला जरूर मावळण्याच्या अगोदरच मात्र चांगलं क्रिकेट आम्हाला पाहायला मिळालं तर डेफिनेटली एक ती स्पर्धा एक उंची गाठताना पाहायला मिळते. 6-6 षटकं 5-5 षटकं हे कोणत्या तरी संघाचं भाग्य लाभतंय असं म्हणायला हरकत नाही. विटी लाईन मध्ये ऑफ साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. सत्यम बारी पुढे सरसावतोय. फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्र रक्षणाची साथ मिळते. जय मात्र टाळ्यांचा गजर करतोय. कौतुक करतोय आणि कौतुक करायला हवं. 2 षटकांचा खेळ. राजदीप वजा आम्हाला दर्शवतात की धावसंख्या जाऊन पोहोचते 7च्या सरासरीने. MS11 झाई संघ स्ट्रगल करत असताना संघर्ष करत असताना 14 धावा टिचून मारा केला. अभेद्य कामगिरी करत असताना आपण पाहू शकतात. विलक्षण कामगिरी केली आणि 2 षटकांमध्ये फक्त यावेळेला 14 धावा. पहिल्या षटकात 9 1 गडी बाद. दुसऱ्या षटकात मात्र यावेळेला 2 गडी बाद केले. 5 धावा फक्त खर्च केल्या. ऍब्सोल्युटली आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला मिस्टर जय. जाऊया SK यांच्याकडे. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू SK. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 14 धावा 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चौदा धावा फलकावर. यावेळेला प्लेइंग फ्रॉम द बॉडी. गणेश पुढे सरसावतोय. हे काय घडलं जातं? यावेळेला स्वस्तात विकेट दिली जाते आणि विकेट नंबर 4 4 गडी बाद या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धावसंख्या 14 धावा फलकावर. सत्यम बारी क्रिकेटवरचं नितांत प्रेम आणि कर्तव्य दक्ष म्हणून नुकतीच अक्षय गायकवाड यांनी मात्र माहिती दिली आम्हाला. आणि सत्यम बारी मात्र महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत सुद्धा आहेत. त्यांना मानाचा मुजरा असेल. कारण जे आज आपण घरामध्ये गाढ झोप घेतो तर सत्यम बारी तुम्हाला मानाचा मुजरा आहे आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम आपण जोपासतायत. चांगली फिटनेस या ठिकाणी पाहायला मिळते. असे सत्यम बारी आपण ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 धावा. हे कॅमेरा वर्कचं मात्र हेच खूप महत्वाचं उद्दिष्ट असतं. ज्या वेळेला आपण काबिले तारीफ करतो त्यावेळेला आपण लगेच अनुराग चव्हाण त्यांनी ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळालं. धावांची गती फलकावर 14 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. हे अनुराग चव्हाणची जबरदस्त यावेळेला अशाच प्रकारचं मात्र त्याने काम करत राहावं. अतिशय कमी वेळेत कमी वयामध्ये खूप चांगल्या प्रकारचं नाव कोरलं या पालघर जिल्ह्यामध्ये. ग्रेट कॅमेरा बघ. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. राजदीप आम्हाला दर्शवतोय 14 धावा. थोडीशी यावेळेला बिकट परिस्थितीतून मात्र यावेळेला कोणता संघ कोणता खेळाडू पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. गुड डिलिव्हरी. टप्पा पड्यानंतर थोडासा खाली राहिला होता. बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह व्हायला सुरुवात झाली. परंतु इथून जर आपण पाहिलं तर सिंगल डबल चौकार षटकार येतील का हा प्रश्नचिन्ह मोठा उद्भवला गेलाय डगआउटच्या दिशेने. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 2. धाकटी डहाणू आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर संघ आहे MS11 झाई. करणचा हा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर मात्र सरळ निघून जातोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. आतापर्यंत आपण पाहू शकताय थोडंसं स्विंग मिळाला. लेंथ होती. त्याच्या लेंथवर मात्र गोलंदाजी करताना मिस्टर करण पाहायला मिळतोय. अतिशय देखणे गोलंदाजी नेत्रदीपक कामगिरी करत असताना करण पहिल्या षटकामध्ये 9 1 गडी बाद आणि दुसरं स्पेल आपल्या कोठ्यातील.
अधून टाकण्याचा प्रयत्न केला, बाउन्स मिळाला होता, अपेक्षित बाउन्स ज्याला म्हटलं जातं. फेक येईपर्यंत आराम के साथ सिंगल मेल. सिंगल कशी असेल तर बाईच्या स्वरूपात जयेश मोरे या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 15 वर. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4. षटक क्रमांक तिसऱ्या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा डेफिनेटली आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जयने थांबवलं. ऍज अ कॅप्टन म्हणून खूप चांगल्या प्रकारचा रोल अदा करतो. जेव्हा मात्र टॉस जिंकला त्यावेळेला प्रत्येकाला प्रश्न पडला की फलंदाजी करतील, परंतु यावेळेला तसं घडलेलं नाहीये. गोलंदाजी मात्र यावेळेला आपण साफ सूत्र पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरळ चेंडू विनीतच्या हातामध्ये निघून जातोय. धावांची गती स्थिरावली गेले, धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 15 वर. 15 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू करणच्या हातखंडामध्ये अतिशय सुंदर आणि वाखाणण्याजोगे मात्र यावेळेला उल्लेखनीय कामगिरी करतोय मिस्टर करण. ऑन साइडला फटका तर मिस टायमिंग झालाय. या वेळेला मात्र सत्यम बारी पुढे सरसावतायत. अतिशय सुंदर पद्धतीने झेल टिपला गेला आणि 5वा धक्का या ठिकाणी MS11 झाई या संघाला गॉंग. षटक क्रमांक कंप्लीट झाले. 3 षटक 15 धावा 5 गडी बाद. जबरदस्त करणने मात्र विकेट मेडनवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. करणची ही गोलंदाजी मात्र अतिशय वाखाणण्याजोगी आपल्याला पाहायला मिळाली. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 धावा, 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 9, 1 गडी बाद. तिसऱ्या षटकामध्ये आला, दुसरं स्पेल घेऊन आला आणि इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना विकेट मेडनवर आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत 3 विकेट हॅट्रिक सुद्धा झालेत. कालच्या दिवसात तुषार भोईरने केलेली उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली आणि जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात 6 गडी बाद केले होते. ऑल ऑफ 5 विकेट आपल्याला पाहायला मिळालं होतं. वन बाउन्स त्या ठिकाणी मात्र अपेक्षित बाउन्स पाहायला मिळाला आणि धावांची गती स्कोर कार्डवर आतापर्यंत 16. वाईटचा इशारा अवक्याच्या बाहेर यावेळेला पाहू शकलात. तर चेंडू पुन्हा एकदा प्रीतम बारी. गुड डिलिव्हरी. ही जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. अनबिलिव्हेबल. काही गोलंदाजी आपल्या बोटांतील जादू यावेळेला दर्शवत असताना ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती कशी असावी याचं फॉर एक्झाम्पल यावेळेला प्रीतम बारी दर्शवत असताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला वेगाने चेंडू होता. पहा बॅट फिरवली, परंतु या ठिकाणी बॅट पाठीमागे खूप गेली होती. त्याचं कारण वेगाने मारा केला होता. खूप चांगल्या प्रकारची मात्र वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये प्रीतम बारी माहिर आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17 धावा. स्टार्ट चांगली मिळाली नाही. जयराज मात्र आता थोडासा चाच पडत होता. धनंजय लवकरात लवकर बाद झाला. प्रशांतने एक षटकार खेचीत डावाला सावरलं होतं, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर आता मधल्या फळीतील फलंदाज खूप संघर्ष करतायत. सत्यम बारी पुढे सरसावतायत. तत्पूर्वी मिळतील फक्त 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19 या धावसंख्येवर. सिंगल डबल अशा सिच्युएशन मध्ये सिंगल डबल खूप मायने राखतात. तुमची एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागते. तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनची गरज असते आणि अशा वेळेला संकटात जेव्हा तुम्ही सापडता, त्या संकटातून जेव्हा खेळाडू बाहेर काढतो संघाला, त्यावेळेला तो खऱ्या अर्थानं हिरो ठरतो. इथे मात्र तो रोल अदा करावा लागेल. जबाबदारीचं टॉनिक प्यावं लागेल. ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव. निखिल मात्र पुढे सरसावला होता. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 20 रन्स 20 धावा. चेंडू फेकून झालेत. राजदीप वजा आम्हाला दर्शवत आहेत की 4 चेंडूचा खेळ झालाय. 4थं षटक हे प्रगती पथावर पाहायला मिळतं. MS11 झाई संघाला मात्र आपण पाहतो मोहनदादा पाटील
बॅक धावांची गती स्कोर कार्डवर मात्र यावेळेला बिकट परिस्थिती, नाजूक स्थिती पाहायला मिळते. प्रीतम बारी ज्या नावासाठी ओळखला जातो, तुम्ही मात्र कामगिरी करताना पाहायला मिळतोय. अनेक मैदान ज्याने स्वतःच्या कुशल नेतृत्वावर आणि प्रबळ इच्छाशक्तीवर ज्याने गाजवले, तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 21. 21 धावा. प्रिन्स नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. आता शेवटची 2 षटकं शेष राहिले. चला, वेळीची दिरंगाई न करताना लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. गोलंदाजी मार्कवर आणला जाईल. 5वं षटक कोणाच्या हातामध्ये मात्र यावेळेला सुपूर्त केलं जाईल याकडे लक्ष असेल. हार्दिक आपल्या गोलंदाजी मार्कवर गेल्या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स केला गेला होता. एक क्वालिटी दर्जाची गोलंदाजी दाखवली होती. ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करता, जयने जशी गोलंदाजी केली, प्रॅक्टिस खूप महत्वाची असते आणि तो सराव असताना मात्र आपण अचूक टप्प्यावर भेदक मारा करतो. आणि मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा जातो ना प्रशांतजी, त्यावेळेला मात्र तुम्हाला एक मॅच अगोदर तुम्ही येऊन तुम्ही ऑब्झर्व करायला पाहिजे कोणत्या दिशेने चेंडूचा मात्र जास्तीत जास्त यावेळेला प्रवाह वाहतोय, वारा वाहतोय. आणि अशा वेळेला मात्र आपण बॅटिंग स्टान्स घेतल्यानंतर कोणत्या एंडने आपल्याला जास्तीत जास्त मात्र धावा कुटायच्या आहेत, कोणत्या लेंथला गोलंदाजी करायची आहे, एक्झॅक्टली पिच कशी आहे. आणि अशा वेळेला तुम्ही जेव्हा ऑब्झर्व करता त्यावेळेला मात्र डेफिनेटली तुमचा खेळ चांगला होतो. ते गौतम आकरेने मात्र सकाळच्या सत्रामध्ये दर्शवलं होतं, परंतु त्यांचा संघ मात्र पराभूतच्या छायेत गेला. पवनसुख नवलेने क्लास गोलंदाजी केली, परंतु इथे मात्र खराब परफॉर्मन्स पाहायला मिळाला सेकंड मॅच मध्ये. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळलाय. 7वा धक्का प्रीतम बारी मात्र ती चुकी करणार नाहीये. एक बेस्ट क्वालिटी दर्जाचा खेळाडू, हरहुन्नरी हरपन मौला खेळाडू पाहायला मिळतोय. धावांची गती 21. 7 धक्के आतापर्यंत यावेळेला MS11 झाईज संघाला लागले. धाकटी डहाणू संघाने मात्र खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दिलाय. मिलिंद बारी मात्र ज्या ठिकाणी मॅच पाहत असतील त्या ठिकाणी त्यांनी आज थोडस जरूर प्रेडिक्टेबल केलं गेलं होतं, की सांगितलं होतं की धाकटी डहाणू संघ मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. आणि आज मात्र या ठिकाणी नाण्याची एक बाजू अजून पडताळणं बाकी आहे. धावांची गती स्कोर कार्डवर 21. सचिन दादा पाटील या 6 दिवसांमध्ये मात्र डेफिनेटली आपला बिझनेस सर्व काही मात्र यावेळेला सोडून आज या मॅचच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अतिशय हे क्रिकेटवरचं नितांत प्रेम आहे आणि पेड्यासारखा गोड स्वभाव असणारं व्यक्तिमत्व अर्थात सर्वांच्या हृदयावर ज्यांनी नाव कोरलंय असं सचिन दादा पाटील प्रवेश द्वारावर जवळून मात्र जात असताना या मॅचचा आनंद घेत आहेत. धावांची गती स्कोर कार्डवर 21-21. 7 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. संतोष ऍज अ बॉलर, आज ऍज अ बॅटर म्हणून काम करतील. या वेळेला मात्र जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार सरळ येतोय. हा खणखणी दर्जेदार षटकार. पार्टनरशिप झाली नव्हती. संतोष आल्या मात्र ओरपी चेंडू होता आणि फक्त चेंडूला फ्लिक केलं आणि सरळ चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फ्लॅट 6 येताना पाहायला मिळतोय. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. संतोषने षटकार आला होता, परंतु तदनंतर थोड्याशा मोहात गेला आणि यावेळेला आपण पाहतोय संतोषच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय आणि मिळते या ठिकाणी हार्दिकला विकेट. 8वा धक्का या ठिकाणी MS11 झाईज संघाला. बॅक टू द डगआउट. संतोष गॉन. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, बिलियन बार शुक्रिया. तुम जैसे छूटों का सहारा है दोस्तों, तुम जैसे. 8 धक्के आतापर्यंत 27 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहू शकाल. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. जबरदस्त प्रहार, परंतु त्या ठिकाणी अतिशय चांगलं मात्र
झेल टिपला होता, स्वतःने डिसिप्लिन दाखवलं की मी मात्र या वेळेला रोपवर आहे आणि षटकार येतोय. मात्र षटकार आल्यानंतर यावेळेला स्थिती अशी आहे की 33 धावा. जे टेलेंडर खेळाडू सुद्धा मात्र MS11 झाईद संघाचे जबरदस्त प्रहार करतात. महेंद्रच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते. 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. हार्दिक चेंज ऑफ पेस, यावेळेला नकल चेंडू पाहायला मिळाला. जरूर स्लोवर वन होता, कमबॅक केलं, इम्प्रोव्हायझेशन केलं. शेवटच्या चेंडूवर 5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं. प्रीतम बारीने मात्र कॅप उतरवले, अर्थातच गोलंदाजीसाठी तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीनवर श्रीधर पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख पहिला दिवस आपण पाहिला दर्यावर्दी एडवन संघाने अक्षरशः गाजवला आणि त्याला सुरेख साथ यावेळेला आपल्याला पाहायला मिळाली जितूची. तदनंतर अजून एक देवेंद्र गोलंदाज पाहायला मिळाला. तदनंतर आपण पाहू शकलात भावेशने खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला. तर त्याच्या विरोधात रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सफाळे गट मधून तो संघ अमोल 11, त्रिश 11, बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी प्रेझेंट करत असताना विनोदजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मन्याने मॅन ऑफ द मॅच घेतली, कल्पेशने मॅन ऑफ द मॅच घेऊन चांगलं स्वप्न साकार केलं आणि तो संघ मात्र 2 हात करणार आहेत. प्रीतम बारीचा पहिला चेंडू वेगाने होता. 8 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. मात्र फलंदाज जर आपण पाहिलं तर 2 आहेत, संतोष आणि एका साईडला संकल्प आणि महेंद्र अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. संकल्प 7व्या क्रमांकावर आलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंज ऑफ पेस आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू. पहा खेळपट्टी खूप चांगली पोषकदायक बनवली गेले. खेळपट्टी पिच क्युरेटरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्या अनुषंगाने खेळपट्टी बनवले, सुपर्ब. यावेळेला ब्लॉकल मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी मात्र हार्दिक पुढे सरसावतोय, निखिल पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेले. डगआउट मध्ये अजूनपर्यंत तोच विचार असेल की 50 पर्यंत पोहोचतील का. जर 50 झाल्या तर एक बेनिफिट मिळेल, एक रफ अँड टफ स्कोर आपल्याला पाहायला मिळेल आणि फायटिंग करता येईल. यावेळेला ऑन साइडला संकल्पच्या बॅट मधून जबरदस्त संकल्प. षटकार 6, छोटा पॅक बडा धमाका. DJ Mercy, DJ Mercy, DJ Mercy, DJ Mercy. उत्कृष्ट दर्जाचा यावेळेला मात्र आपण पाहतोय जबरदस्त षटकार आला आणि संघ जाऊन पोहोचते तब्बल 41 रन्स. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. चेंडू मात्र जयला बीट करून निघून जातोय. मस्तकाला दस्तक देत 6 धावन करता. क्या बात आहे. संकल्पने मात्र यावेळेला संकल्प आक्रमकता दाखवतोय आणि प्रीतम बारी समोर अशा पद्धतीने स्ट्रोक खेळणं खूप कठीण असतं. परंतु निडर मनाने फलंदाजी करताना अतिशय यावेळेला आक्रमकता दाखवत असताना पाहायला मिळतो. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट. धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचते. कनेक्ट करतोय मिडल ऑफ द बॅटने. प्रीतम बारीचा जसा वेग तशी बॅट फिरवण्याची मात्र शैली अफलातून. विलक्षण कामगिरी. चेंज ऑफ पेस केल्यानंतर मात्र आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू. वाईटचा इशारा. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 48 वर जाऊन पोहोचले गेले. चेंडू फेकून झाले तर आतापर्यंत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 48. खूप चांगली फलंदाजी. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. इंटू द गॅप मध्ये चेंडू यावेळेला निघून जाईल. 4 धावन करता. वॉट बॅटिंग. धावसंख्या 52 धावा. ज्या टोटलची अपेक्षा होती ती टोटल मात्र यावेळेला आपण पाहू शकता 52 धावांपर्यंत पोहोचली. एक फायटिंग करण्यासाठी मात्र या ठिकाणी टोटल हवी होती ती मात्र यावेळेला संकल्पाच्या बॅट मधून संकल्पने मात्र जबरदस्त फलंदाजी केली. एकदा संकल्पासाठी जोरदार टाळ्या येऊ द्या. सुपर बॅटिंग. आक्रमकता काय असते यावेळेला. शॉट सिलेक्शन कसे असावेत, क्रिकेटिंग शॉट कसे असावेत याचं प्रात्यक्षिकरण दाखवलं. 52 धावांपर्यंत मजल मारली ती मात्र संकल्प माजलेकर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग.
महेंद्रने सुरेख साथ दिली, त्याचा सुद्धा षटकार खूप मोलाचा आहे. नाण्याची एक बाजू पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच खूप साहजिकच असेल. उद्याच्या दिवसात वसई विरार गट असेल. 9 डिसेंबरचा दिवस श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ 2 हात करेल. दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला. एनसीसी नारंगी संघ मात्र 2 हात करेल. शनिदेव कृपा आगाशी साईच्या अर्नाळा संघ 2 हात करेल गोकिवरे संघाला. आणि खुशी 11 धानीव प्रेझेंट करत असताना अल्पेश दादा भोईर यांचा संघ मात्र 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाला. अशा प्रकारचं उद्या वसई विरार गट मात्र सकाळच्या 9:30 वाजल्यापासून 10 वाजल्यापासून सुरुवात होईल या सामन्यांना. चौथा दिवस असेल उद्याचा दिवस. प्रेक्षकांनो मात्र आता कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी जलसार सफाळे पश्चिम 2022 मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. जाऊया आपण संगीत कक्षेकडे. संध्याकाळचं सत्र आणि थंड गुलाबी हवा वाहताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण पाहतोय. आजच्या दिवसाचा हा शेड्यूल पूर्ण होत असताना एक हाफ फर्स्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिला डाव आपण पाहिलात आणि 52 धावा फलकावर 53 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील प्रशांतजी आदवडे सर. एक हिंदी भाषेचा एक सुंदर गोड आवाज, या आपण त्यांचा आवाज ऐकूया. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये थोडासा बदलाव होतोय आणि आपल्या समोर जोडले जातील प्रशांतजी आदवडे सर. थँक्यू व्हेरी मच. शुक्रिया प्रमोद. बीच मैदान की तरफ एक बार फिर बढ़ते हैं. जिस तरह से 53 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. बाकी डानू टीम एक तगड़ी टीम मानी जाती है और इससे पहले जाही ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था. पहले मैच की कहानी अगर देखें तो पहले मैच में सबसे बड़ा टोटल बनाने वाले टीम 103 रन बनाए थे एडमन के सामने. लेकिन वो जो गेंदबाजी थी वो एक बार फिर अलग थी. यहाँ अच्छी गेंदबाजी, क्वालिटी गेंदबाजी हुई है. लेकिन आज जाही के बल्लेबाजों ने फिनिश बहुत अच्छा किया है. हमारे साथ स्कोरिंग में खास करके जुड़ रहे हैं राजदीप, जाहिराज पाटिल प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए बोलिंग मार्ग पर तैयार. टप्पा काटने के बाद थोड़ी अंदर की तरफ आते हुए गेंद को ऑन साइड पर जरूर खेला गया. टाइमिंग तो नहीं कर पाए, गेंद ट्रैवल होती बाउंड्री की तरफ. डीप मिड विकेट पर वो जो खिलाड़ी बिल्कुल स्क्वायर लेग की तरफ आया और गेंद को रोकते हुए 2 रन लेने का मौका मिलेगा. बल्लेबाज मयूर 2 पर है. वैसे अगर देखें तो डीप स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. प्रमुख गेंदबाज के तौर पर संतोष गेंदबाजी कर इन्होंने रन बनाए हैं. एक तरफ संतोष और महेंद्र और संकल्प तीनों ने मिलकर रन बनाए, इसीलिए जो स्कोर है बिल्कुल 50 के पार चला गया. जो पूछले क्रम के जो खिलाड़ी थे इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया है. बैकफुट जाके पुल किया, टाइमिंग बढ़ गया, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई. डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. ट्रिम्ड टाइमिंग बहुत बढ़िया तरीके से. टप्पा खाने के बाद ऊपर आती हुई गेंद, जो चढ़ती हुई गेंद थी, बैकफुट चले गए और शरीर का वेट थोड़ा सा पीछे चला गया. बहुत खूबसूरती के साथ गेंद को बखेर दिया था डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर.
एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज मयूर का 8 पर पहुंच चुके हैं। गेंदबाजी करने के लिए प्रमुख गेंदबाज संतोष अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार। पावर प्ले का ये पहला ओवर आप देख रहे हैं, शाम का सत्र। ये सीधे बल्ले से हैं, क्या कड़क शॉट है, टाइमिंग बढ़िया, हवाई यात्रा पर गेंद है और डाउन द ग्राउंड गेंद बॉडी लाइन के बाहर जाती है 6 रनों के लिए। अनदर ब्यूटीफुल शॉट फ्रॉम मयूर। टू इन अ रो, वेल प्लेड मयूर। अभी तक 2 छक्के इनके बल्ले से आए हैं। कुल मिलाकर रन संख्या अगर देखें तो स्कोर 14 रन, जीतने के लिए 53 रनों की जरूरत है। और पावर प्ले में अपनी पावर और कला दिखाते हुए बल्लेबाज मयूर। पहले एक बार फिर ऑनसेट पर पुल किया था, इस गेंद को थोड़ा सा ऑन द राइज खेला गया था। लॉन्ग ऑन पर शानदार स्ट्रोक मयूर के बल्ले से आता हुआ। बहुत सारे बॉल इधर आ रहे हैं, उधर जा रहे हैं, बहुत सारी चीजें हो रही है मैदान के अंदर। गेंद इस पर खेल की बात करें तो खेल कुछ देर के लिए रुका हुआ है। फ्लाइंग स्लिप गली पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर खिलाड़ी है, अब लॉन्ग ऑन क्षेत्र में एक खिलाड़ी मौजूद, डीप मिड विकेट पर खिलाड़ी, एक स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज संतोष तैयार। ये ओवर बहुत क्रूशियल रहेगा। उड़ाया उड़ाया आसमान की तरफ, क्या बात है, जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर। गेंद एक बार फिर आसमान को चीरती भी बाउंड्री लाइन के बाहर जाती भी 6 रनों के लिए। दर्शनीय स्ट्रोक मयूर का, बैक टू बैक ये तीसरा छक्का मयूर के बल्ले से आया। दादा हो हलू नाचे जा, मागे आयटम हात नको लावू जा, मी कामावर कुठे कुठे जाय, नाचत माझा मन लागना, पैसा कोणी दे रात्रीला नाचत। ये भी कड़क शॉट है, 1 बाउंस, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी वाइड लॉन्ग ऑफ क्षेत्र में। मैदान के अंदर जल आया है, मैदान के अंदर तूफान आया है, मैदान के अंदर सैलाब आया है और उस सैलाब का तूफान का नाम है मयूर। मिस्टर मयूर का इंजन गर्म है। मैग्निफिसेंट बैटिंग। अगर तू करके नदी भर गेला, ते उंबराचे धडा तवे भेटला, अगर तू करके नदी भर गेला। रन संख्या फिलहाल देखें तो कुल मिलाकर स्कोर 24। कम ऑन मास की आवाज आने लगी है। मास बिल्कुल इस वक्त गेंदबाज कहेंगे बास बास हो गया, इतना बहुत मारो, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी हो रही है। यहां भी उड़ाया तारामंडल में, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जाती भी, क्या बात है। इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे। या पहिल्या षटकात कडक बेधडक बॅटिंग करत असताना मयूर आपलातून बॅटिंग केलेली आहे। पहिल्या षटकात जर बघितलं तर 30 धाबा कुठल्या गेलेल्या आहेत। खेळाडूचं नाव आहे मयूर, त्याला त्याचं पेटंट नाव आहे मास। गोलंदाजाने म्हटलं तर बास किती मारतोयस किती मारतोयस, बेधडक बॅटिंग मैदानामध्ये या बैला मासने केलेली आहे। और डगआउट से आवाज आ रही, कम ऑन मास, कम ऑन मास, और एक देखिए ये आवाज आ रही है। और पहले ओवर की बात करें तो पहले ओवर में 30 रन आए, जीतने के लिए 53 चाहिए, 23 रनों की जरूरत। ये डगआउट दिखे, ये अनुराग की खासियत है। यहां से हम बातें करते हैं, बिल्कुल वो बॉल को भी पकड़ते हैं और जो पल होते हैं वाव मोमेंट उसको भी पकड़ते हैं। ये एक बार फिर आप डगआउट देखें, बहुत प्रफुल्लित है, प्रसन्न माहौल यहां दिखाई दे रहा है और खुशी का कोई ठिकाना नहीं है। शानदार प्रदर्शन धाकटी ढालू टीम का। 30 गेंदें और 23 रनों की जरूरत। कट कर दिया, बहुत खूबसूरती के साथ स्क्वायर कट। आग एक तरफ नहीं, आग दोनों तरफ लगी हुई है। एक तरफ शेर है, दूसरी तरफ सवा शेर है। एक तरफ नैला है, दूसरी तरफ दैला है। एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है। करो तो क्या करे, दोनों तरफ बराबर की पिटाई है।
क्लास बल्लेबाजी मैदान के अंदर दोनों बल्लेबाजों द्वारा ये स्क्वायर कट कर दिया था शानदार तरीके से बल्लेबाज लेफ्ट हैंडर बल्लेबाज निखिल का एक लाजवाब स्ट्रोक। रन संख्या कुल मिलाकर 34। इस गेंद को भी बहुत खूबसूरती के साथ खेलते हुए लेकिन खिलाड़ी मौजूद है, एक रन का इजाफा। अब एक बार फिर वो आवाज आई कम ऑन मास की जो आवाज है, देखिए ये आवाज आ रही है। 35 बगैर किसी नुकसान के जीतने के लिए 53 चाहिए। निखिल 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं और इस वक्त अगर देखें तो मयूर 30 पर बल्लेबाजी करते हुए। हितेश गिनी की एक बहुत अच्छी कमेंट आप देख रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है और अब मजा आएगा, क्या गेंदबाज यहां से कमबैक करेंगे। इनके पास ज्यादा बैंक बैलेंस नहीं है और एक बार फिर वो अब जितना बैंक बैलेंस है वो बचाना है, डिपेंड करना है। देखते एक बार फिर क्या वो यहां से वो जितना बैंक बैलेंस अभी बचा हुआ है वो डिपेंड करेंगे। फ्लाइंग स्टार्ट पहले ओवर में 30 रन आए थे। 27 गेंदों में 18 रनों की जरूरत है। रिक्वायरमेंट 4 का है। स्ट्रोक बहुत बढ़ गया। एफर्टलेस मक्खन बल्लेबाजी, ऐसी भी हवा चले और मास क्या है सबको पता चले। मौका है और दस्तूर भी। क्या जबरदस्त पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। हे विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय, आता विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय। फेबुलस बैटिंग बाय मास। मयूर का बल्ला बोल रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज धनंजय तैयार। इस टाइम स्ट्रोक फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद लिया कैच। मयूर की पारी समाप्त। विकेट मिला धनंजय को, लेकिन ये पारी जब समाप्त हुई उससे पहले इन्होंने मेला लूटा था। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए रन बनाए कुल मिलाकर 34 रन बनाए हैं, जिसमें 3-4 शानदार छक्के और 2 चौके। आइए डीजे एक बार फिर आपकी तरफ आएंगे। 9 गेंदों में 34 वाली एक अच्छी पारी समाप्त हुई है। शुक्रिया डीजे। मयूर के लिए तालियां बजने वाली हैं। शाबाश मास, कम ऑन मास की आवाज आ रही थी। ये देखिए आवाज अभी भी आ रही है। डगआउट में प्रसन्न माहौल है। दबाव बिल्कुल इस वक्त जाही के ऊपर। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए। प्रीतम बारी एक तरफ आप देख रहे हैं, लेफ्ट हैंडर बल्लेबाज निखिल 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 25 गेंदों का खेल और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। प्रमुख गेंदबाज धनंजय गेंदबाजी करने के लिए तैयार। छोटे रनअप के साथ गेंदबाजी करते हुए प्रीतम बारी बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को खेल रहे हैं। शानदार पहले रही है बारी खास करके मयूर की, लेकिन अब प्रीतम बारी का जलवा जारी है। पहली गेंद पर स्वैग से स्वागत करते हुए फंटास्टिक बाउंड्री। और अब जाकर स्कोर देखिए कितना हुआ। ये देखिए किस तरह से इन्होंने शॉट खेला था। क्रीज के कोने का इस्तेमाल, बैकफुट पर पहले से बल्लेबाज प्रीतम बारी तैयार थे। टॉप ऑफ द बॉल जाके गैप में खेल दिया। टाइमिंग और प्लेसमेंट बहुत ही बेहतरीन था। इस चौके की मदद से स्कोर अब जा पहुंचा है 43। जीतने के लिए 53 रनों की जरूरत है। लक्ष्य इतना बड़ा नहीं है। पहले ओवर में 30 रन आए थे। 24 गेंदों का खेल और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। टूर्नामेंट के आयोजन करता हमारे सबके दिल के धड़कन सचिन दादा पाटिल और एक बार श्रीधर पाटिल है, अनिल पाटिल, भाई बोईर, रविंद्र बोईर, शैलेश पाटिल। फिलहाल अगर देखें तो आप ऑन स्क्रीन पर देख सकते हैं हमारे सबके दिल के धड़कन सचिन दादा पाटिल। अनुराग चौहान शुक्रिया, क्या कमाल का काम आप कर रहे हैं। नाम केवल लेना है, आपका कैमरा वहां पर जाता है। इस वक्त आप पीछे इनके देखिए वो मैन ऑफ द सीरीज के जो साइकिल है वो भी दिखाई दे रही है। 24 गेंदें 10 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। जयराज के हाथ में गेंद। रिवर्स स्वीप खेलने का जो प्रयास किया गया था जिसमें केवल एक ही रन मिलेगा। इस सिंगर के साथ बिल्कुल दूसरी एंड की तरफ जाएंगे बल्लेबाज निखिल। 9 रनों की जरूरत है। वक्त की बात करें, समय की बात करें, इस वक्त समय की बात एक बार फिर मैं आपको बताऊंगा घड़ी कहां तक चली गई है। 5:37 5:37 मिनट का समय हो गया है। रिक्वायर्ड रेट 2.35 का है, वो कंट्रोल में है इस वक्त। ढाकी ढानू के बल्लेबाज प्रीतम बारी ने चौके के साथ आगाज किया अपने इरादे को स्पष्ट करते हुए। अब एक बार फिर ये शॉट तो बहुत अच्छा था, रिवर्स स्वीप खेला गया था, टाइमिंग भी बहुत ही बढ़िया थी, लेकिन प्लेसमेंट नहीं था।
44 एक विकेट के नुकसान पर है। 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। जयराज